केलाय। मुख्यमंत्री झाले नसते तर शिवसेना पक्ष फुटला नसता। शिंदेंच्या दाव्यानंतर ठाकरे गटानंही शिंदेंचं मुख्यमंत्रीपद हुकण्याला भाजपच जबाबदार असल्याचा दावा करत उपमुख्यमंत्री शिंदेंच्या जखमीवर मीठ चोळलंय। इतकंच नाही तर दिल्लीत शिंदेंचा सत्कार करणाऱ्या शरद पवारांचाही शिंदेंच्या मुख्यमंत्री पदाला विरोध असल्याचा दावा संजय राऊतांनी केलाय। जर भारतीय जनता पक्षाबरोबर राज्य निर्माण झालं असतं, भारतीय जनता पक्षावर मी काय म्हणतो ऐकून घ्या, त्याने जर शब्द पाळला असता आमचा 50-50 तर शिंदेच तेव्हा मुख्यमंत्री झाले असते। प्रश्नच येत नव्हता दुसरं कोणाचं नाव असण्याचा किंवा दुसरं कोणाला पुढे आणण्याचा। उद्धव ठाकरे त्या बाबतीमध्ये अत्यंत प्रामाणिक आहेत, पण भारतीय जनता पक्षाने शब्द पाळला नाही म्हणून एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाला नाही। एकनाथ शिंदे विधिमंडळ पक्षाचे नेते झालेच होते ना, पण महाविकास आघाडी आज जे त्यांच्यावर बसलेले आहेत, अजित पवार व त्यांचे इतर सहकारी, ज्यांनी त्यांचा परवा सत्कार केला दिल्लीमध्ये महाजी शिंदे पुरस्कार देऊन, ते स्वतः ज्येष्ठ नेते शरद पवार, या सगळ्यांची भूमिका होती। एकनाथ शिंदे चालणारच नाहीत आम्हाला। एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री बनवण्याचा शब्द ठाकरेंनी दिला होता, मात्र त्यानंतर ठाकरेंनी शब्द फिरवल्याचा दावा शिंदे गटानं केलाय। तर राऊत 5 वर्षानंतर का बोलतायत असा सवालही देसाईंनी उपस्थित केलाय। 5 वर्षांना सुचलं का बोलायचं? संजय राऊतांना आम्ही 19 सालीच म्हणत होतो महाविकास आघाडीचं सरकार झालं तेव्हा मी बोललो तुमच्या वाहिन्यांबरोबर सकाळी, आणि 21 दिवस आम्हाला फिरवलं मुंबईमध्ये। नवीन आमदार आम्ही निवडून आलतो 2019च्या विधानसभेला 15 दिवस आम्हाला ठेवलं आणि आमच्याकडं असं बोर्ड दाखवलं माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी। शिंदे साहेब आमच्या बरोबर बसले होते आणि शिंदे साहेबांकडे बोर्ड दाखवून म्हणले मला सामान्य शिवसैनिकाला मुख्यमंत्री करायचं आहे। आगामी काळातील महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शिंदे गटानं मोर्चे बांधणी सुरू केली आहे, तर ठाकरे गटानंही पुन्हा शिवसेना फुटीचा मुद्दा तापवण्यास सुरुवात केली आहे। मात्र हा मुद्दा महापालिका निवडणुकीत किती महत्वाचा ठरणार आणि मुख्यमंत्री पदामुळे शिंदे आणि भाजपमध्ये वादाची ठिणगी पडणार का, यावरून महापालिकेच्या विजयाचं समीकरण अवलंबून असणार आहे। रिपोर्ट साम टीव्ही न्यूज।